कवी प्रविश्य यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मनपूर्वक स्वागत आणि जय हिंद. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस 15 जानेवारी आर्मी डे, सेना दिवस म्हणून आपण हा दिवस सगळा भारत देश साजरा करतो. का बरं साजरा केला जातो? माझ्या सर्व मराठी जनांसाठी खास थोडीशी माहिती मराठीमध्ये पण. नुकताच मी एक इंग्लिश व्हिडिओ पण अपलोड केला आहे. आपलं भारतीय सैन्य आज 15 जानेवारी भारतीय सेना दिवस म्हणून तो साजरा करतात. तसं पाहिलं तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की 15 जानेवारीला दिल्लीमध्ये हा आर्मी दिवस, हा भारतीय सेना दिवस, आर्मी डे, एक भव्य परेड आयोजित केली जाते आणि काही प्रात्यक्षिकं खास जमलेल्या भारतीय जनतेसाठी दाखवली जातात की आपल्या आर्मीची ताकद नक्की काय आहे, भारतीय सैन्य कशा पद्धतीनं आक्रमणकर्त्यांशी लढू शकतं, कशा पद्धतीने आपल्या सीमांचं संरक्षण केलं जातं, किती प्रतिकूल परिस्थितीत हा भारतीय सैनिक राहत असतो, आपल्या देशाची सेवा बजावत असतो. या तिरंग्यासाठी, या मातीसाठी तो त्याचा जीवसुद्धा ओवाळून टाकायला तयार असतो. अशा या सैनिकांचा हा महत्त्वाचा दिवस, आपल्या स्वतंत्र राष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा दिवस. 15 जानेवारी 1949 रोजी आपल्या आर्मीमधील एक प्रतिष्ठित अधिकारी कोडेंदरा करियप्पा यांनी लॉरेन्स बूचर या त्यावेळच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून चार्ज घेतला. सारी इंडियन आर्मीची सूत्र हाती घेतली. तो हा दिवस आहे 15 जानेवारी 1949 रोजी. आपल्या भारतीय सैन्याचं कामकाज भारतीय कमांडर इन चीफच्या देखरेखीखाली सुरू झालं आणि तेव्हापासून आजतागायत 76-77 वर्षाचा कालावधी लोटला मित्रांनो. आणि भारतीय सैन्याची प्रगती आज जी आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बर्फाच्छादित डोंगरांवरती ज्या सीमा आहेत आपल्या, तिथं आपल्या सैन्याला राहावं लागतं. तुम्ही म्हणाल त्यात काय असं अमुक तमुक, चांगल्या पद्धतीचे ड्रेस आजकाल मिळत आहेत, शूज मिळत आहेत, गॉगल्स मिळत आहेत, असं काय अवघड आहे? असं ही मूर्खपणाची स्टेटमेंट करणारी काही माणसं पाहिली की लाज वाटते. सियाचीन ग्लेशियरबद्दल बोलूया आपण. सियाचीन हा जो टॉप हिल आपली बॉर्डर एरिया आहे, तिथं -86 डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं मित्रांनो. -86. इथं आपल्याला 5च्या खाली जर पारा गेला तर आपण 2-2, 3-3 ब्लँकेट घेतो. त्यामुळं आणि इतक्या हाईटवर 22,000 फूट हाईटवरती या सियाचीनला हवेत सुद्धा ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे. -86 डिग्री टेम्परेचर आणि 300 किलोमीटर ते 310 किलोमीटर प्रति तास असा बर्फाळ वारा, सोसाट्याचा वारा वाहत असतो. 300 किलोमीटर्स पर आवर और 310 किलोमीटर्स पर आवर असा त्या वाऱ्याचा सरासरी वेग असतो. साधं वारं नाही आहे ते, झोंबणारं वारं आहे. बर्फाचे कण उडत असतात. तुम्हाला जर व्यवस्थित सिक्युअर्ड कपडे नसतील तर तुम्ही तिथे राहूच शकत नाही. हां, आता आजकाल सियाचीनच्या थोड्याशा खाली ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट केलेला आहे. सन्माननीय सुमेधा चिथडे आणि त्यांचे मिस्टर परिवाराने खूप मोठं डिवोशन दिलेलं आहे. 2.25 कोटीची स्वतःची मालमत्ता पूर्णपणे विकून टाकून देशाला अर्पित करणं म्हणजे हे सोपं नाही आहे. म्हणून त्या चिथडे कुटुंबियांना सुद्धा कडक सॅल्यूट करतो मी. जय हिंद बोलतो मनापासून.
तुम्ही आम्ही सगळ्यांनी या आर्मीतल्या प्रत्येक जवानाचा जो काही हौसला असतो त्याला बळ जे काही द्यायचं असतं ते कमीत कमी शाब्दिक बळ तरी द्यायचं आपण प्रयत्न नक्की केला पाहिजे. या आर्मी डेच्या आज जो दिवस साजरा केला जातोय भारतीय सेना दिवस, त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा आपण अर्पण करूयात. सर्व भारतीयांतर्फे आपल्या इंडियन आर्मीला लाख लाख शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. मित्रांनो, इंडिया तुम्ही 1000 वेळा स्पेलिंग लिहिता INDIA. व्हॉट इज मीन्ड बाय इंडिया? इंडिया म्हणजे इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट, असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. 15 ऑगस्ट 1947 हा आपला स्वतंत्रता दिवस आपण मनवतो. आणि त्यानंतर 1949 पासून आपल्या इंडियन आर्मीचं कामकाज आपल्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली सुरू झालं. म्हणजेच ब्रिटिश अधिकारी इथून निघून गेले आणि मग आपला इंडियन आर्मीचा तेव्हापासूनचा आता आजपर्यंतचा सगळा प्रवास तुम्हाला या आर्मी दिवस, सेना दिवस या दिवशीच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये पाहायला मिळतो. अलीकडे आता हे सेलिब्रेशन दिल्लीहून मध्यंतरी एकदा बेंगलोरला झालं. आता ते आज 2025 या सालात 15 जानेवारी आजच्या दिवशी आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. तिथे परेड पण सुरू झाली आहे पुण्यात. भारतीय सेनेला खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. जवळपास 12,37,000 इंडियन आर्मीची ॲक्टिव्ह आर्मी आहे. म्हणजे ॲक्टिव्ह असलेले जवान तिथे कार्यरत आहेत. आणि मग काही फोर्स तुम्हाला राखीव म्हणून ठेवावा लागतो. तीसुद्धा संख्या थोडी थोडकी नाही आहे. 9,60,000 ते 9,75,000पर्यंत आपली आर्मीची रिझर्व्ह ट्रूप्स आहेत. सिख रेजिमेंट ही सगळ्यात महान रेजिमेंट म्हणून गणली जाते. आणि या सियाचीनला लडाख स्काउटचे 5 ते 8 बटालियन कार्यरत असतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना आपला तोफखाना पण सपोर्ट करत असतो. इंजिनियर्स ते पण सपोर्ट करतात. इंडियन एअरफोर्सची हेलिकॉप्टर्स आणि विमानं, छोटी छोटी विमानं जी जाऊ शकतात या प्रतिकूल वातावरणात, उडू शकतात. जिथं काही फूड ट्रान्सपोर्ट किंवा तिथल्या बटालियनला जे काही अर्जंटली लागतात वेपन्स वगैरे, हे सगळं पुरवण्याचं काम सपोर्टिंग मिलिटरी करत असते. त्या प्रत्येक सपोर्टिंग जवानाला सुद्धा कडक सॅल्यूट प्रवीचा. मित्रांनो, आर्मी आपण कित्येक वेळा उच्चारतो ना. इंडियन आर्मी किती प्राऊडली आपण उच्चार करतो त्याचा. पण या आर्मीचा लॉंग फॉर्म काय? अलर्ट, रेग्युलर, मोबिलिटी, यंग. पहा, म्हणूनच आर्मीतला एखादा व्यक्ती रिटायर जरी झाला तरी त्याला आर्मी पर्सन म्हणून ओळखलं जातं. आणि या आर्मीचा लॉंग फॉर्म तो जगत असतो. वार्धक्यातसुद्धा तो तुम्हाला त्याच्या मनाचं तारुण्य कधीही न घालवलेला असाच वेल डिसिप्लिन्ड, अगदी जसं तो आर्मीमध्ये वागायचा, सकाळी उठून पहाटेच त्याचं रुटीन सुरू व्हायचं, त्याच पद्धतीने तो शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याच्या प्रयत्नात असतो. मित्रांनो, मी इतका कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने का सांगतोय? कारण मी स्वतः एका आर्मी पर्सनचा मुलगा आहे. माझ्या वडिलांचं वागणं मी लहानपणापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलं आहे. आज तुम्हा आम्हाला एक दिवसाआड जरी शेविंग करायचं म्हटलं तरी कंटाळवाणं वाटतं. प्रत्येक सिव्हिलियनची ही रडकथा आहे. पण टिल द एज ऑफ 88.7 माझ्या वडिलांना मी डेली शेविंग करताना पाहिलेलं आहे. ही जी शिस्त असते ना, ही शिस्त तिथे अंगात, रक्तात, थेंबाथेंबात पाणवली जाते. एक आर्मीचा जवान तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली असते. असं नाही आहे की कोणी पोटातनंच आर्मी पर्सन म्हणून पैदा होतो. बिलकुल नाही आहे. तिथं घडवलं जातं, तिथं त्यांच्यावर मेहनत घेतली जाते आणि तेव्हा कुठे एक फौजी तयार होतो. पण तो कायमचा तयार होतो. म्हणून
या देशाचं सामर्थ्य असलेली ही माणसं हा देशच घडवतो, म्हणून या देशाला आणि या तिरंग्याला प्रत्येकाचा कडक सॅल्यूटच पाहिजे. एव्हरीबडी शुड से येस, आय एम प्राऊड ऑफ आवर इंडिया, आवर तिरंगा, आवर इंडियन आर्मी. आय एम प्राऊड ऑफ आवर इंडियन नेव्ही अँड इंडियन एअरफोर्स. अशी तुमची मनाची मानसिकता, भावना तुमच्या या अशाच प्रबळ पाहिजेत. ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व कुटुंबियांना आजच्या या सेना दिवसच्या निमित्ताने कडक सॅल्यूट. कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बात्रा, कारगिल गर्ल गुंजन सिंग आणि आपल्या परेडची कमांडिंग ऑफिसर होती बेंगलोरच्या परेडला बहुतेक, फिमेल ऑफिसर तानिया शेरगिल. आज या मुलीसुद्धा कुठेही मागे नाही आहेत, खांद्याला खांदा लावून इंडियन आर्मीमध्ये आहेत, इंडियन नेव्हीमध्ये आहेत, इंडियन एअरफोर्सला फायटर जेट पायलटसुद्धा आहेत. त्यामुळं आपल्या या स्त्री शक्तीचा सुद्धा मी खूप मनोमन सन्मान करतो आणि प्रत्येक स्त्री जवानाला कडक सॅल्यूट करतो. अवेअरनेस इन ऑल यंग पीपल अबाउट अवर इंडियन आर्मी हा एक मोटो असतो. सगळ्या सिटिझन्सला, आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांना माहिती झालं पाहिजे की आपला भारतीय सैन्य कशा कशा पद्धतीने प्रगती करत आहे, कोणकोणती इक्विपमेंट्स आज आपल्या भारतीय सैन्याकडे आहेत, कोणत्या प्रकारची विमानं खरेदी केली आहेत, कोणत्या प्रकारच्या पाणबुड्या आपल्याकडे आहेत, याबद्दल नागरिकांना थोडासा माहिती देण्याचा प्रयत्नसुद्धा असतो. डेफिनेटली बाय मेंटेनिंग सिक्रेसी ऑल्सो. काही गोष्टींची गुप्तताही बाळगावीच लागते. आता आपल्या इंडियन आर्मीचा बेस जैसलमेर राजस्थान इथं सर्वात मोठा बेस आहे. 20,000 एकर जागेवरती पसरलेला हा आपल्या इंडियन आर्मीचा बेस. अतिशय महत्त्वाचं ठिकाण राजस्थान. राजस्थानमध्ये सुद्धा प्रतिकूल वातावरण असतं. 50 ते 55 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जातं तिथे. उष्मा आणि उष्मा अशाही परिस्थितीत वाळवंटामधल्या ज्या सीमा आहेत तिथे आपले जवान अखंड पहारा देत असतात. म्हणजे अक्षरशः पाण्यात घालून जर तांदूळ त्या वाळूवरती ठेवले तर तुम्हाला साधारणतः अर्ध्या पाऊण तासात भात शिजलेला दिसू शकतो. इतक्या टेम्परेचरमध्ये आपले जवान प्रतिकूल परिस्थितीत भारताचं रक्षण करत असतात. म्हणून मित्रांनो, प्रत्येक जवानाचा आपण आदर केलाच पाहिजे. सर्व्हिसमध्ये असताना आणि रिटायर झाल्यावर सुद्धा डेफिनेटली प्रत्येक जवानाविषयी मनामध्ये आदर नक्कीच आहे. आजचा हा दिवस अतिशय चांगल्या रीतीने सेलिब्रेट होईल म्हणूनच या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवतो आहे. आणि मग जाता जाता थोडीशी आपल्या सैन्याबद्दल मला जी माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न. आज पुण्यातलं सेलिब्रेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण पुण्याच्या मिलिटरी कॅम्पला 1817 पासूनचा इतिहास आहे. मुठा नदीच्या पश्चिमेवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भारतीय आर्मीचे जवान आणावे लागले. मग त्यांना सामावून घेण्यासाठी 1817 पासून पुण्याचं इंडियन आर्मीच्या बाबतीतलं महत्त्व वाढत गेलेलं आहे. आणि म्हणूनच जास्तीत जास्त जागा आपल्याला पुण्यामध्ये मोकळी जी जागा दिसते त्या इंडियन आर्मीचे लँड प्लॉट्स आहेत. सो एव्हरीबडी शुड बी प्राऊड ऑफ आवर तिरंगा अँड आवर आर्मी पर्सन्स. मित्रांनो, आज 15 जानेवारी. चला आपल्या लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांची पण आज आपण आठवण काढतो. त्यानिमित्त त्यांनासुद्धा कडक सॅल्यूट करू आणि लाख लाख शुभेच्छा अर्पण करूयात प्रत्येक जवानाला आणि प्रत्येक एक्स पर्सनला जो 20, 22, 25, 30 वर्षाची सेवा देऊन तिथून सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. अशा प्रत्येक आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स पर्सनला आजच्या दिवशी हा प्रवीसुद्धा कडक सॅल्यूट करतो आहे. आशा करतो मित्रांनो, जी काही आपल्या सैन्याच्या बाबतीतली जी काही आज तुम्हाला माहिती पुण्यात कळेल, उद्या पेपरला डिक्लेअर होईल, आत्ता टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये लाईव्ह टेलिकास्टमध्ये तुम्ही बघत असाल, खरोखर अभिमानास्पद वाटण्यासारखा प्रत्येक क्षण जाईल आजचा या आर्मी डे परेडचा. डेफिनेटली एक शिस्त, त्यांच्या लयबद्ध हालचाली, कमांडिंग पोझिशनमध्ये असलेल्या व्यक्तीचा तो आवाज आणि एक चैतन्यमयी वातावरण. नुसता बसलेला, गॅलरीत बसलेला सिव्हिलियनसुद्धा
सळसळत्या रक्ताने बसलेला असतो, यामध्ये काहीही संदेह नाही. निःसंशयरित्या मी असं सांगू शकतो तुम्हाला की आजचं हे वातावरणच सगळं भारावलेलं आहे आणि आजचा दिवसच भारतीय सेना दिवस 15 जानेवारी 2025 अतिशय भारावलेला दिवस आहे. प्रत्येक जवानाला जय हिंद म्हणतो मी आणि आजच्या दिवसाच्या पुन्हा पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा देतो. बॅकग्राऊंडला तुम्हाला प्लेनचा आवाज आला असेल. इट इज द पार्ट ऑफ टुडेज परेड. चला मित्रांनो, लेट अस सेलिब्रेट टुडेज इंडियन आर्मी डे in the kind remembrance of our Kariappa, the then General of 1st Commander-in-Chief of Indian Army 1949. याचद्वारे ज्या ज्या लोकांनी कारगिल युद्धात किंवा 1962, 65, 71 किंवा कुठल्याही इतर नेशनला मदत करताना जे जे कोणी शहीद झालेत त्या साऱ्यांच्या आठवणींना जय हिंद, त्यांच्या परिवारांना मनपूर्वक नमन नमन नमन. इथंच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत.